अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। स्वामी भक्तांनो, तुम्ही श्रवण करत आहात श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील अध्यायांचे मराठी अनुवाद। स्वामी भक्तांनो, सादर आहे अध्याय 11वा। 11वा अध्याय सुरू करण्या अगोदर प्रथम श्री गणेशांना वंदन करूयात। श्री गणेशाय नमः। अध्याय 10 मध्ये आपण बघितले आहे की श्री बाळप्पा यांचे आगमन मुरघोड येथे झाले आहे व त्याच गावात जन्म घेतलेले सत्पुरुष श्री चिदंबर दीक्षित यांच्या चमत्काराची गोष्ट पण ऐकली। श्री बाळप्पा मुरघोड येथे आले तेथे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांची माहिती कळाली। ते कळल्यानंतर त्यांना असे वाटले की आता आपण अक्कलकोटलाच जावे व तेथे गेल्यावर आपल्याला परमार्थ प्राप्ती होईल। परंतु तेथे राहत असलेल्या ब्राह्मणांनी त्यांना असे सांगितले की अक्कलकोटला जाण्याऐवजी आपण दत्तक्षेत्री गाणगापूर येथे जावे व तेथे श्री दत्ताच्या भक्तीत लीन होऊन जावे, म्हणजे तुम्हाला परमार्थ प्राप्ती होईल। त्यांचा सल्ला ऐकून ते गाणगापूर येथे आले। गाणगापूरला येणारे बहुतेक जण आपल्या मनोकामना पूर्तीसाठी, कोणी संततीसाठी, कोणी सुखसंपत्तीसाठी येत असत, तर कोणी लोक आपली प्रतिष्ठा वाढली पाहिजे म्हणून येत असत। पण त्यातील बाळप्पा हेच असे एक होते की त्यांना ह्या गोष्टीची काहीच आवश्यकता नव्हती, पण आपल्याला फक्त परमार्थ प्राप्ती व्हावी हेच त्यांचे मुख्य ध्येय होते व त्याच्यासाठीच ते गाणगापुरात दाखल झाले होते। त्यांना एक उच्च कोटींच्या सद्गुरूंची आवश्यकता होती। श्री बाळप्पा जेव्हा गाणगापूर येथे येऊन दाखल झाले तेव्हा त्यांनी स्वतःला श्री दत्तगुरूंच्या सेवेत तन मनाने झोकून दिले। आता बाळप्पा यांचा जणू दिनक्रमच बनलेला होता। ते दररोज नित्यस्नान, मध्यान्ह संध्या जप, संध्या वंदन करीत व नेमाने दररोज जप, ध्यान व श्री गुरु दत्त यांचे नामस्मरण करीत व आपला उदरनिर्वाहासाठी दररोज माधुकरी मागत। पण एवढे करून सुद्धा त्यांना त्या पाहिजे तशी मनःशांती मिळत नव्हती। असे काही दिवस निघून गेले व त्यांना पुन्हा एका रात्री स्वप्न पडले व त्यात त्यांना 3 यतिमूर्ती आपल्या स्वप्नात दिसल्या। त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी त्यांना स्वप्न पडले। त्यात त्यांना एक ब्राह्मण दिसला व त्या ब्राह्मणाने सांगितले की तू अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर। ती रात उलटली व दिवस उजाडला व जेव्हा मध्यान्ह स्नान करायला लागले तेव्हा त्यांना एक भला मोठा विंचू त्यांच्या नजरेस पडला। पण बाळप्पा यांनी त्या विंचवाला काहीही इजा न करता तसेच सोडून दिले। जेव्हा ते मंदिरातून बाहेर आले तेव्हा वापस जात असताना त्यांना काही पारमार्थिक संकेत मिळाले व जेव्हा ते माधुकरी मागण्यासाठी गेले तेव्हा त्यांना त्या दिवशी माधुकरीत चांगले मिष्टान्न जेवायला मिळाले। हे सर्व पाहता त्यांना स्वतःलाच आता असे वाटू लागले की ह्या दिवशीच आपण अक्कलकोटला जायला हवं। ते अक्कलकोट येथे आले, पण त्यावेळेस त्यांना तेथे श्री स्वामीच्या आजूबाजूला भक्तांची खूप मोठी गर्दी जमलेली दिसली। श्री बाळप्पा यांना पाहून श्री स्वामी समर्थांनी तेथे असलेल्या झाडाला आपले आलिंगन दिले व त्यातून बाळप्पा यांना संकेत दिला की त्यांनी बाळप्पा यांना स्वीकारलं आहे। बाळप्पा यांनी तेथे गेल्यावर आपल्या स्वतःला श्री स्वामी सेवेत अर्पण केले। श्री बाळप्पा यांच्या पूर्व पुण्याईचा खूप मोठा ठेवा होता, त्यामुळेच श्री बाळप्पांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुढे अनेक वर्ष सहवास प्राप्त झाला। श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 11वा अध्याय हा येथे संपूर्ण होत आहे। स्वामी भक्तांनो, 11व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की स्वामी हे आपल्या भक्तांना स्वप्नामध्ये येऊन कसे बोलावणे पाठवतात, स्वप्नामध्ये दृष्टांत देतात आणि अशा प्रकारे आपल्या भक्तांचे मार्गदर्शक बनतात। तुम्हालाही जर असं काही दृष्टांत झालेला असेल किंवा स्वामींचे बोलावणे आले असेल, असा काही अनुभव तुम्हाला किंवा तुमच्या जवळपासच्या लोकांना अनुभव आलेला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच शेअर करा।
आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अध्यायांचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटावे त्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. तर मग भेटूया मग पुढच्या 12व्या अध्यायाच्या मराठी अनुवादासह. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.